दानशूर हात हेच श्रेष्ठ, दानाचे फळ हजारो पटीने परत मिळते. श्री गुरुलिंग महास्वामी यांचे प्रतिपादन. मलिकवाडच्या ग्रामदैव श्री मल्लिकार्जुन मंदिराचा चौकट पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न. मलिकवाड येथील ग्रामदैव श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लोकसहभागातून वेगाने सुरू असून या जीर्णोद्धारातील महत्त्वाचा टप्पा असलेला चौकट पूजन सोहळा रविवारी विजापूर येथील ज्ञान योगाश्रमाचे गुरुलिंग महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांना आशीर्वचन देताना गुरुलिंग महास्वामी म्हणाले, समाजात देणगी देणारे हात हे नेहमीच अत्यंत मोठे आणि श्रेष्ठ मानले जातात. सत्पात्री केलेले कोणतेही दान हे हजारे पटीने वाढून पुन्हा आपल्याकडेच परत येते याची प्रत्येकाने खात्री बाळगावी. ग्रामदैव श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य लवकरच पूर्णत्वास जावो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच मंदिरासाठी संपूर्ण गावाने दिलेल्या देणगीचे आणि मलिकवाडकरांच्या दानशूर वृत्तीचे त्यांनी कौतुक केले. रविवारी सकाळी 9 वाजता बस स्थानकापासून भव्य चौकटीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. भक्तिमय वातावरणात मिरवणूक मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर श्री शेखर हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली विधिवत पूजाविधी पार पडला. प्रारंभी चौकट देणगीदार श्री रणजित पाटील व श्री प्रताप पाटील दाम्पत्याच्या हस्ते चौकटीची प्राथमिक पूजा करण्यात आली. त्यानंतर गुरुलिंग महास्वामी यांच्या हस्ते लिंग पूजा करून चौकटीचे मुख्य पूजन करण्यात आले. यावेळी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भरघोस देणगी देणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचा गुरुलिंग महास्वामी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आम्ही केवळ निमित्त मात्र, करता करविता भगवत. चौकटीचे देणगीदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी अत्यंत विनम्र भावना व्यक्त करताना सांगितले, आम्ही केवळ देणगीदार नसून देवानेच आमच्याकडून हे पवित्र कार्य करून घेतले आहे. या सत्कार्यात आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. खरा करता करविता तो भगवंतच आहे. दुपारी 1 वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या मंगलमय सोहळ्यास मल्लिकार्जुन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब डोंदीराम इंगळे, ग्रामपंचायतीच्या माजी अध्यक्षा अनिता इंगळे, चिदानंद कोरे साखर कारखान्याचे संचालक ए इंगळे, चिकोडी येथील सिटी संस्थेचे सहसचिव डॉक्टर मिथुन देशपांडे, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी विजय खोत, चिकोडी तालुका शिक्षक बँकेचे अध्यक्ष दिलीप कांबळे, LICचे विकास अधिकारी सुधीर पाटील, कागवाड तालुका शिक्षक संघटनेचे पदाधिकारी MG संगपाळ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, मंदिर जीर्णोद्धार समितीचे सदस्य, देणगीदार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन चंद्रकांत शिरोळे यांनी केले, तर महांतेश पाटील यांनी आभार मानले. विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने, मलिकवाड.